1 एप्रिलला शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सध्या सातत्यानं आगामी निवडणुका लक्षात घेऊन नेत्यांचे दौरे सुरू झालेले आहेत आणि 1 एप्रिलला शरद पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जातील। शरद पवार पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती समजते आणि श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब या दरम्यान होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जातंय। त्या दृष्टीने शरद पवार यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा हा महत्त्वाचा म्हणावा लागेल। प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडे जाऊया त्या संदर्भातले अपडेट्स घ्यायला। तुषार, कसा नेमका हा दौरा असेल, काय नियोजन असेल आणि श्रीनिवास पाटलांच्या या उमेदवारी संदर्भातले काही संकेत मिळत आहेत का? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून लोकसभेचं रणशिंग फुंकलं गेलंय आणि त्यातच बैठकांचं जे सत्र आहे ते धडाक्याने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवारांकडनं मुंबई असेल, पुण्यात असेल, अशा विविध लोकसभेच्या संदर्भात बैठका घेतल्या गेल्या। त्यात अनेक वेळा साताऱ्याचीही बैठक घेण्यात आली आणि अखेर आता शरद पवार हे 1 तारखेला साताऱ्यामध्ये जाऊन लोकसभेच्या अनुषंगाने तेथील उमेदवार कोण असणार आहे हे जाहीर करणार असल्याचं बोललं जातंय। दुसरी गोष्ट यामध्ये जर आपण पाहिली तर गेल्या अनेक दिवसांपासून श्रीनिवास पाटलांचं नावावरतीच शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत होतं। मात्र श्रीनिवास पाटलांची तब्येत आणि इतर काही गोष्टी पाहता श्रीनिवास पाटील निवडणूक लढण्यास तेवढे इच्छुक नसल्याचंही बोललं जात होतं। मात्र शरद पवारांनी अखेर त्यांचा हुकमी हक्क असणाऱ्या श्रीनिवास पाटलांनाच उमेदवारी देण्यात असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता सातारा लोकसभेमध्ये नक्की कोण कोणासमोर लढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र 1 तारखेला सातारा लोकसभेचं महाविकास आघाडीकडलं उमेदवाराचं चित्र स्पष्ट होताना एकंदरीत पाहायला मिळेल, कारण साताऱ्यामधून अनेक जण इच्छुक होते। त्यात निंबाळकरांनी घेतलेली उदयनराजेंच्या विरोधातली भूमिका, त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर महाविकास आघाडीसाठी ती फायद्याची असल्याचंही बोललं जातंय। मात्र महाविकास आघाडीमधनंही कोणी विरोध करू नये यासाठी पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचं चित्र दिसत असल्याचं पाहायला मिळतंय। रिद्धी जी, तुषार, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी। श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी 1 एप्रिलला शरद पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर चालले। यानंतर बुलेटिनमध्ये पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूयात आणि बातमी आहे ती पुण्यातून, कारण माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेणार आहेत असं कळतंय। माढा लोकसभेमध्ये महायुतीकडून निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते घराणं नाराज झाले आणि मोहिते घराण्यातील धैर्यशील मोहिते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। महायुतीमधून बंड करून धैर्यशील मोहिते तुतारीच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे। विजयसिंह मोहिते आणि शरद पवार यांच्यामध्ये मोदी बागेत भेट होणार आहे आणि या भेटीनंतर माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होणार आहे। प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून अपडेट्स घेऊया। तुषार, नेमकी कधी ही भेट होणार आहे समजू शकलंय का आणि अशा पद्धतीची बंडखोरी होऊ शकते का? तुतारीच्या चिन्हावर लढवलं जाऊ शकतं का? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर माढा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावरती चाचपणी सध्या सुरू असतानाच दुसरीकडे मोहिते घराण्याने त्यांच्या घरातीलच काही व्यक्तींनी कालच स्पष्ट केलं होतं की आम्ही ही तुतारीच्या चिन्हावरती लढणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं। आज अखेर मोहिते घराण्यातील महत्वाचे व्यक्ती म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटणार आहेत। ते पुण्यातील शरद पवारांचं जे निवासस्थान आहे मोदी बागेत, त्या मोदी बागेत ते भेटणार आहेत। आज शरद पवार हे काही वेळापर्यंत पुणे शहरात असणार आहेत, त्यानंतरून ते मुंबईला रवाना होतील। मुंबईला काही बैठका आहेत, मात्र त्याआधीच विजयसिंह मोहिते पाटलांची माढा लोकसभेसंदर्भात शरद पवारांची भेट होणार आहे आणि या भेटीमध्ये माढा लोकसभेमधून धैर्यशील मोहितेंना महाविकास आघाडीचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातच आता जर आपण पाहिलं तर या बैठकीला एक विशेष महत्व आहे आणि त्यात धैर्यशील मोहितेंना नाव जाहीर केलं जातंय का हेही पाहणं महत्वाचं आहे। मात्र एकंदरीत विजयसिंह मोहिते पाटलांनी काल एका विवाहस्थळी घेतलेली शरद पवारांची भेट आणि आजची ही जी भेट आहे या भेटीमध्ये एक विशेष महत्व आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या भेटीला एक विशेष महत्व प्राप्त झाल्याचंही पाहायला मिळतंय। रिद्धी जी, तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।